नमस्कार. हेमाज होममेड रेसिपीजमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पालकची एकदम साधी आणि सोपी पण अतिशय हेल्दी अशी भाजी कशी करायची ते बघणार आहोत. ह्याच्यासाठी आपल्याला एक जुडी पालक घ्यायची आहे. त्याला स्वच्छ निवडून धुवून घ्यायचं आहे आणि त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आणि 2 मध्यम आकाराचे बारीक चिरून कांदे घ्यायचे आहेत. 3 ते 4 किंवा आवडीप्रमाणे बारीक चिरून हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. भाजी करण्यासाठी आपण गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचे आहे. तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी चांगलीपैकी फुटली की आपण त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकूया. जिरे आणि मोहरी छानपैकी भाजल्यावर मी ह्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा स्वच्छ धुवून घेतलेला बटाटा साल न काढताच चिरून घेतलाय. गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी करायची आहे आणि चिरलेल्या बटाट्याचे तुकडे तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. बटाटा लवकर शिजण्यासाठी ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे बटाटा आपला लवकर शिजतो आणि छानपैकी भाजतो पण. 1 ते 2 मिनिटातच आपला बटाटा छानपैकी शिजलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चिरून घेतलेला कांदा टाकूया आणि मिरची पण टाकायची आहे. कांदा आणि मिरचीला पण आपण चांगल्यापैकी भाजून घेऊया. आपण ही भाजी सुकीच करतोय, त्याच्यामुळे बटाटे आपण पहिले भाजून घेतलेले आहेत आणि नंतर कांदा आणि मिरची टाकली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. ह्याला पण चांगल्यापैकी हलवून घेऊया आणि मिक्स करूया. आता आपण ह्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेला आणि चिरून घेतलेला पालक टाकायचा आहे. पालकमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं. हिवाळ्यामध्ये खास करून पालक एकदम छान स्वच्छ आणि एकदम फ्रेश असतो. तर या सीझनमध्ये लहानांनी मोठ्यांनी सगळ्यांनीच पालक भरपूर खाल्ला पाहिजे, म्हणजे आपल्या शरीरामध्ये आयर्नची कमी होणार नाही. भाजी थोडा परतल्यावर मी ह्याला झाकून ठेवलं होतं. 3 ते 4 मिनटं कमी गॅसवर ह्याला झाकून ठेवलं होतं. आता ह्याला परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या ठेचून टाकायच्या आहेत, म्हणजे भाजी आपली एकदम छान लागते. तुम्ही हा लसूण फोडणीमध्ये पण टाकू शकता, पण अशा प्रकारे पण एकदा टाकून बघा. बटाटे शिजवताना आपण मीठ टाकलं होतं. आता थोडंसं अजून आपण मीठ टाकूया, कारण की पालकमध्ये ऑलरेडी मीठ असतं. त्याच्यामुळे पालेभाज्या किंवा पालकमध्ये टाकताना मीठ थोडंसं कमीच टाकायचं, कारण की भाजी खारट होऊ शकते. परत एकदा झाकण ठेवून कमी गॅसवर भाजी थोडा वेळ शिजून घेऊया. एकदम झटपट आणि सोपी अशी आलू पालकची सुक्की भाजी आपली तयार झाली आहे. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.